त्या आनंदाच्या शक्तीने, आनंदाच्या चैतन्य माया शक्तीने, कारण माया कोणाची आहे? त्याची. आणि त्याचं नाव काय? नाव नाही. रंगना रूपना अंतना पारू ते मी बापुडी तुझी स्तुती काय करू होऊ शकत नाही. म्हणून काय 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 52 मातुका 14 विद्या 64 कळा 10 उपनिषद 64 कळा ह्या सर्व त्या परमपिता परमात्म्याच्या स्तुती करतात. पण त्याची स्तुती होत नाही. आपण काय करणार आहे? आपण नाही करू शकत. पण आपल्या या हृदयाच्या या आड भावानं, या हृदयाच्या आड भाव आहे, आड भाव आहे, अष्टभाव जोपर्यंत गाठून येत नाही तोपर्यंत त्या परमात्म्याचं स्मरण चिंतन भजन पूजन होत नाही. उदाहरण दाखवतो, दृष्टांत देतो. हा उदाहरण मोबाईल आहे. याला 5 गोष्टीची गरज आहे. याला रेंज पाहिजे, याला सिम कार्ड पाहिजे, याला चार्जिंग पाहिजे, याच्यात पैसे पाहिजेत, दाखले लागले पाहिजेत, उचलणाराही पाहिजे, तर तो लागते. समजा पैसेच नाही तर काय करते ते टप्पर. म्हणून हा या देहाला 5 गोष्टीची गरज आहे. या देह पंचमहाभूताचा देह त्या परमात्म्यानं आपल्याला हा देह दिला. देह कसा दिला? 4 खाने भोगू लागला, 14 मलिन झाला. काय म्हणतात पुढे? 4 देह भेटले आपल्याला. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. आणखीन 5वा देह आहे, त्याला अतिकारण म्हणतात. पण आपल्याला आपलं वास्तव्य या 4 देहातच आहे. ते महाकारण देह आहे तो ब्रह्मांडातला आहे, पिंडातला नाही आहे. बरं असो. म्हणून 4 देह भेटले आपल्याला. 14 हा पंचमहाभूताचा देह आपल्याला भेटला. लक्षात घ्या, हे महत् भाग्य आहे आपलं. आजचा माझा विषय आहे भाग्य कुणाला लाभे ऐसे. माझा विषय काय? भाग्य कुणाला. काय म्हणतो आपण? भाग्या वाचून केव्हा घडेल दर्शन, म्हणे जी आत्माराम तुलमी आलो शरण, पावे गा दयाळा तोडे गा बंधन. जय देव जय देव जय जय देव जय देव जय अमुज नयना, सुंदर वधूता परब्रह्म जगजीवना, मंगल तुझे ध्यान केवल निदाना, आनंदे सुख भरिता स्वानंदे सुख भरिता, किलमिष नाशना. जय देव. हा निरालंब सृष्टीच्या अमुज नयनाच्या आरतीतला एक कळवा आहे. त्या कळव्याचा माझा विषय आहे. म्हणून भाग्य, आपण भाग्य काय समजतो? आम्ही 4 भाऊ आहो, 4 मकानं आहेत, 4 दुकानं आहेत, 40 एकर जमीन आहे, आम्हाला 4 पोरी आहेत, 4 गाड्या आहेत. म्हणजे आपल्या घरी काय आहे? प्रपंचाच्या घरी धनसंपत्ती पुष्कळ आहे. पण संतांनी याला भाग्यवान म्हटलंच नाही. मी तुम्हाला संतांचे पुरावे देईन, मी तुम्हाला शास्त्राचे पुरावे देईन. शास्त्र काय सांगते आणि ते संत काय सांगतात. संत सांगतात ते शास्त्र सांगते आणि शास्त्र सांगते ते संत सांगतात. म्हणून आपलं जे प्रवचन आहे या 2 रुळावर चालणार आहे. आपली 2 रुळावरली गाडी चालणार आहे. एका रुळावर गाडी चालत नाही. म्हणून आपल्याला 2 अंग आहेत. आपल्याला सगुण आहे आणि निर्गुण आहे. सगुण निर्गुण दोन्ही रूप तुझे. आपल्याला त्या परमपिता परमात्म्यानं 2 अंग दिले, सगुण आहे आणि निर्गुण आहे. याचं वर्णन संत महात्म्यांनी भरपूर केलं आहे. मला बाकीच्या शास्त्रातले ग्रंथाचे संतांचे पुरावे देता येईल. तुकाराम महाराज म्हणतात, तुझं सगुण म्हणो का निर्गुण रे, तुझे दोन्ही रूप तुझे एकुरे. का म्हटलं असेल असं? संतांचे बोल अमोल आहेत. म्हणून संतांची बोध धुळी लागो या देहपुरी,
भक्तीच्या प्रेमजळी मस्त होऊ दे आणि मंगलमय नाम तुझे सत असं संत म्हणतात. लक्षात घ्या, संत कोण्या जातीचा नसतो, कोण्या धर्माचा नसतो. आपण म्हणतो देव नाही कोण्या एकट्या संताचा, संत नाही कोण्या एकट्या धर्माचा, संत कोणाचाही देव ठाई ठाई सोडा ना मतभेदाला. आणि बसा दत्ताच्या प्रार्थनेला. दत्त आपण नाव ठेवलं, लक्षात घ्या. दत्त आपण नाव ठेवलं. आता माझं नाव काय? माझं नाव मला आठवत नाही आता. माझं नाव जानकीराम आहे. म्हणजे माझा जन्म नाव ज निघाला. माझा जन्म नक्षत्राहून जन्म झाला म्हणून माझं नाव जन्म जानकीराम निघालं. माझ्या आईनं पाळण्यात घातलं, हुर्र म्हटलं, कृष्णा नाव ठेवलं. मग मी मोठा झालो, पोथी पुराण वाचू लागलो. मग मला साधुबा म्हणतात. आता माझं नाव साधुबा आहे काय? लक्षात घ्या. मला नाव नाही, रंग नाही, रूप नाही, अंत नाही, पार नाही, पण मला नाव ठेवण्यात आलं. असं दत्ताले नाव ठेवलं गेलं. दत्ताचे गुणधर्म आहेत, दत्ताचे सद्गुण आहेत, दत्ताचे भाव आहेत. म्हणून त्या भावाच्या ठिकाणी दत्ताला त्याच्या गुणधर्मानं त्याचं नाव ठेवलं दत्त. याचा अर्थ ठाम, ठाम, स्थित. त्याला म्हणतात दत्त. त्याचे धर्म आहेत, त्याचे गुणधर्म आहेत. त्या शब्दाचे गुणधर्म आहेत. प्रत्येक शब्दाला गुणधर्म असतात. म्हणून काय म्हटलं आहे, या देहामध्ये 5 तत्व आहे आणि 3 गुण आहेत. म्हणून याला अष्टधा प्रकृती म्हटलं आहे. आणि अष्टधा प्रकृती आपल्या ठिकाणी दिली. ही नाशिवंत आहे. आणि तो एवढं अष्टधा प्रकृती चालवणारा जो बसेला आहे आतमध्ये, त्याला जीवतत्व म्हटलं आहे. ते जीवतत्व त्यालाच तुम्ही आपण आत्मा म्हणतो. त्याला कोणी प्राण म्हणते, कोणी त्याला ज्योत म्हणते, कोणी त्याला राम म्हणते, कोणी त्याला देव म्हणते. वास्तविक पाहिलं तर त्या आत्म्याला त्या परमात्म्याचा अंश आहे. त्या परमात्म्याचा अंश आहे. म्हणजे काही अंश भाग आहे. हा आत्मतत्व, जीवतत्व, पंचतत्वाला घेऊन चालवते. म्हणून आपण याले नाव ठेवलं. आपण याले काय ठेवलं? नाव ठेवलं. याले काय दिलं? आपण रंग दिला. याला काय दिलं? रूप दिला. आपण याला आकार आणलं, याला उकार आणलं, याला मकार आणलं, याला माया निर्माण केली. अकारी, उकारी, मकारी, अर्धी मातृका, टिंब, ओंकार रूप स्वरूपा. म्हणजे मग याला काय आपण आणलं? आकार आणलं. असं हा पंचमहाभूताचा अष्टधा प्रकृतीचा देह हा मातीचा देह बनला. म्हणून मातीचा देह मातीचं जाणार. दृष्टांत देतो. मला दृष्टांत देण्याची खूप आवड आहे. दृष्टांत त्याचा सिद्धांत शास्त्रात आहे. दृष्टांत, सिद्धांत, लोकांत, ध्यान करायची असेल तर एकांत, आणि मग सात्य धादांत. म्हणून दृष्टांत देण्याचं असलं तर मला या प्रपंचाच्या, मोहाच्या, मायेच्या बंधनातून, भाषातून या जीवाला आपल्याला त्या परमात्म्याच्या मायेनं आणलं. म्हणून आपण या फाशात पडलो. म्हणून बरेचसे दृष्टांत आपल्याला देता येईल. दृष्टांत देऊन आपल्याला सिद्धांत द्यावा लागेल. मग कोणता फास? आताच म्हटलं मी भजन किंवा हे 8 प्रकारचे फास आहेत. काय म्हटलं आहे? मोह हा फास आहे, आशा फास आहे, प्रेम फास आहे, कायाची ब्रह्मफास आहे. आणि हे फास या जीवाला लागेल आहे. आणि या देहाला 3 गुण लागेल आहे. रज, तम, सत्व. आधी भौतिक, आधी आत्मिक आणि आधी दैविक असे 3 ताप लागेल आहेत. आणि या त्रितापापासून कोण करील तुझी सुटका?
तो कोण आहे? तसा तो परमपिता परमात्माचा अंश म्हणजे दत्त, म्हणजेच परमात्म्याचा अंश म्हणजे दत्ताला आज्ञा झाली, आनंदाची आज्ञा झाली आणि या जीवाचं मलछेदन काढण्यासाठी दत्तात्रय महाराज या भूवरी म्हणजे कर्मसृष्टीवर आले, असं बऱ्याच ठिकाणी ग्रंथासंतात वर्णन आहे. संत महात्म्यांनी वर्णन केलं आणि ग्रंथात वर्णन केलं आणि त्या वर्णनानुसार आपण त्याचं वर्णन ऐकतो आणि त्यामुळे आपल्याला या शरीराची माहिती होते, धर्माची माहिती होते, संप्रदायाची माहिती होते. या जगात अथांग ज्ञान आहे, अथांग आहे. कसं आहे? अथांग आहे. पण ज्ञान आहे, समुद्र आहे, समुद्र आहे. तुम्ही समुद्रात जाऊन पहा, अथांग आहे. मी 3 खेप गेलो तिकडे गंगासागरात, अथांग पाण्यात गेलो, झाड नाही, झोड नाही, घर नाही, दार नाही, शहर नाही, काय दिसत नाही, सारं पाणीच पाणी दिसते. आणि मग असं वाटते बाबा आता ना डुबलं की राम राम. पण त्या ठिकाणी आठवते देवा, हां पाणीच पाणी पाहून असं वाटते आता डुबते की आहे जहाज. त्या अगदी आठवते देव, त्या अगदी आठवते आपलं कोणी आहे का नाही अति तारा रे. आणि त्या अगदी दत्तात्रय महाराज आपला देव आपल्यातला आपल्याला आठवते की आता मला कोण तारणार. अशी कळकळीची उकळी येते, जशी एका दुधाली उकळी येते, चहाली उकळी येते, पाण्याली उकळी येते ना, तशी या हृदयाला काय ते कळकळी येते आणि त्या परमात्म्याचं स्मरण करते. तोपर्यंत हा जीव करत नाही. कारण याला वाटते आपल्या प्रपंचात काय घाटा आहे, सुख आहे. लक्षात घ्या, हे सुखाची व्याख्या नाही. म्हणून मी म्हणून राहिलो की हे जे दिसते हे सर्व नाशिवंत आहे. जे दिसते ते नाचते, जे या डोळ्यात दिसत नाही ते अविनाश आहे, म्हणजे त्याचा नाश होत नाही. आणि ज्याचा नाश होत नाही, ज्याचा नाश होते ते नाशिवंत आहे. देहा नाशिवंत आहे, आत्मतत्व जीवतत्व नाशिवंत नाही. तो कारण परमात्म्याचा अंश आहे, तो नाश नाही पावत. म्हणून त्याचं स्मरण करा, त्याचं चिंतन करा, त्याचं भजन करा. त्याचं नवनिधा भक्तीचे प्रकार सांगितले आहे. म्हणून जसं उदाहरण देता येईल, दृष्टांत देता येईल, जसं दुधात जसं लोणी आहे किंवा लोणी झाल्यावर तापल्यावर तूप तयार होते, असं या पंचमहाभूताच्या देहात कर्तृत्वाचं लोणी निघते. आणि ते कर्तृत्व तापल्यानंतर जसं तूप होते, त्याचा दिवा लागते, तशी आपली ज्योत लागते. ज्योत लागण्यासाठी आपलं कर्तव्यनिष्ठ पाहिजे. मग त्यासाठी काय पाहिजे? साधनं पाहिजेत. आता कार्यक्रम ठेवला, साधनं पाहिजेत, माईक पाहिजे, पोथी पाहिजे, स्टेज पाहिजे, ऐकणारी पाहिजेत, लाईन पाहिजे, साधन आहे. पण हे साधन कधी कधी हरपतात. काहून? तितकी लिंग लागल्यानंतर हरपतात, पण लागेपर्यंत साधनाची गरज आहे. सर्वे साधन हरपती बोलाया उरी नाये, अनुभव प्रचिती आरती सद्गुरु प्राप्ती. म्हणजे सद्विचार, सद्विवेक, सद्बुद्धी, सरळता, प्रेमळता, निर्मळता, शांतता, लीनता असे 10 लक्षणं म्हणजे साधनं पाहिजेत. त्यावेळेस कुठे त्या परमात्म्याचे दरवाजे उघडतात. लक्षात घ्या, त्यावेळेस हा मोबाईल लागते, तसा हाही मोबाईल लागते. पण आपण या मोहाच्या, मायेच्या, फासेच्या व्यापात गुंतलो, म्हणून हा जीव काय झाला? मलिन झाला. आणि आपण समजू काय लागलो की याच्यात जे सुख आहे, याच्यात जे प्रपंचाचे सुख आहे ते कुठंच नाही. हा आपला भ्रम आहे, हा आपला भ्रांत आहे. म्हणून प्रपंची कोण सुखी झाला, न दिसला ऐकिला ऐसा. संत वचन आहे.
मी नाही सांगत, संत म्हणतात. प्रपंच म्हणजे आप तेज वायू पृथ्वी आकाश हा प्रपंच आहे. आणि संसार म्हणजे मुलं बाळ पोरी सुना इवई जवई बायको लेकरं काट्टे पट्टे पैसा अळका हा काय संसार आहे. लक्षात घ्या. म्हणजे संसार आणि सार म्हणजे परमार्थात गेला. संसार असते सुख तरी का त्यागिले सनकाधिक. लक्षात घ्या. आपणच म्हणतो ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र होते, सनक सनकाधिक सनकनंद आणि सनतकुमार. त्यांनी हा प्रश्न त्या ब्रह्मदेवाला विचारला. त्या ब्रह्मदेवाच्या सभेत विचारला की या जीवाला खऱ्या सुखाची प्राप्ती कशात आहे. ग्रंथात विषय आला. त्यांनी सरळ सांगितलं की या प्रपंचात सुख नाही, या संसारात सुख नाही, मग आम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती पाहिजे. म्हणून त्यावेळेस म्हटलं, त्यावेळेस खऱ्या सुखाची प्राप्ती हंस अवतारानं सांगितली. हंस अवतारी लीला केली भारी, भक्त उद्धरी देवा तुम्ही दत्ता. पुरावे आहेत, ग्रंथाचे पुरावे आहेत. म्हणून संतांचे पुरावे आणि ग्रंथाचे पुरावे द्यावे लागतात. त्यासाठी ग्रंथ ऐकावा लागते आणि संतांचा सहवास घ्यावा लागते. संतांचा सहवास म्हणजे संत संघ घेऊन नाही जावं लागत आणि संतांच्या डोक्यावर नाही बसावं लागत. संतांची बोध धुळी लागो या देह पुळी, भक्तीच्या प्रेम जळी मस्त होऊ दे. म्हणजे संतांचे जे वाक्य आहे ते आपण अंमलात आणा, म्हणजेच आपल्याला संतांचा सहवास घडते. आणि संतांचा सहवास घडल्याशिवाय शास्त्राचं आपल्याला ज्ञान कळत नाही. शास्त्राचं ज्ञान कळल्याशिवाय आपल्याला आपला मार्ग सांगणारा सापडत नाही. शास्त्र आणि संत हे दोनच गोष्टी आपल्याला प्रपंचातल्या संसाराच्या व्यापाच्या तापाच्या बाहेर काढण्याची शक्ती या संत महात्म्यात आहे. हा त्याचा सिद्धांत आहे. आताच नाही, मागची बी मागे उधरिले ऐसे बहुत ऐकितो, सनक सनकाधिक येदू अर्डत माझ्या तो, सह्यांद्रसी करी अवतरलासी भक्त काजा. पुराव्यात. म्हणून संत महात्म्याची आपल्या ठिकाणी त्यांची वाङ्मय म्हणजे त्यांच्या बोधाची धुळी याचा आपल्या हृदयात बसवायला पाहिजे. म्हणजे आपल्याला संतांचा सहवास घडते. संतांचा सहवास घडल्याशिवाय आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक कशात आहे आणि आलेल्या जन्माचं साफल्य कशात आहे हे कळत नाही. प्रपंच सांगायला लागत नाही. प्रपंच सुखाचा कितीही जरी झाला तरी तो सुखाचा होत नाही. ते दुःखाचे डोंगर आहेत. आपण म्हणतो आपण आरतीत म्हणतो, भजनात म्हणतो, पदात म्हणतो, विनंतीत म्हणतो आपण पुष्कळ ठिकाणी म्हणतो आपण. आपल्याला ते काय सांगायचं काम नाही. संसाराचा ताप देवा सोसू कुठवर, तुमचे वाचून यात्री तापा कोण करील दूर, शास्त्र पुराणे धुंदाळीता सिनाला फार, देवी देवता पाशी सुख ना मिळे तिळभर. आपण म्हणतो, रोज म्हणतो. अजून म्हणून राहिलो काय? मी तर 70 वर्ष झाले म्हणून राहिलो. हो, एवढा होतो ना तपास म्हणून राहिलो. त्याच्यापेक्षा आईच्या गर्भात म्हणून राहिलो. गर्भवासाची दुर्धर मोठी कठीण यातना, किरमे किडे जंत तोळती ते दुःख सांगता येईना, लाळमूत्राची रक्तामध्ये केली या पिंडाची रंचना, देते उपराटे लोटून देवा हे दुःख सांगता येईना. मी आईच्या गर्भाती म्हणत होतो पण आईला माहीत नाही. मला माहीत होतं पुढे दुःख आहे बापा, पण भुललो या लोकांच्या संगतीनं. तुमच्या नाही बरं, माझ्या गावातल्या. संगात सुसंगतीनं होईल हित, कुसंगतीनं होईल घात, नाही कळाली पारखतो काय जाणल किंमत. म्हणून संतांचे महात्मा आपल्या हृदयात ठासून घ्या. संताला या हृदयात बसवा. शास्त्राचं कानन ऐका आणि त्या दत्ताचं काय करा, भजन करा, स्मरण करा, चिंतन करा, पण ध्यान आनंदाचं करा. लक्षात घ्या. मी ध्यान कोण सांगू राहिलो?
आनंदाचं ध्यान. कारण कारण दत्तात्रेयाचा जलांजनाचा संवाद आहे, पुरावा आहे. जलांजन स्वामी म्हणतात, दत्तात्रेय महाराजा तुम्ही आम्हाला खूप ज्ञान सांगितलं हो, मग पण तुम्ही कोणाचं ध्यान करता? दत्तात्रेय महाराज सांगतात, गळ्या मी बी ध्यान करतो. भगवान शंकर सुद्धा मानस सरोवर कैलासावर जाऊन ध्यान करते. आणि मी ध्यान करतो कुठे? गिरनारले ध्यान करतो, काशीचं स्नान करतो, गिरनारले ध्यान करतो, कोल्हापूरले भिक्षा मागतो, पांचाळेश्वरीचे भोजन करतो आणि मावरला झोपायला येतो. शास्त्र सांगते. पण त्याची अनुभूती आपले भक्त घेतात. उदाहरण देतो, दृष्टांत देतो. आम्ही पांचाळेश्वरला गेलो आम्ही 4-5 जण. चला बा पांचाळेश्वर दत्ताचं ठिकाण आहे, तर ती भोजन करायचं. तर ती महात्मे होते, ते मानभा संप्रदायाचे बरेचसे लोक तिथं वास्तव्य करतात. ते गावा कुठून आले? म्हटलं अकोला जिल्हा. त्याला आम्ही प्रश्न विचारला, म्हटलं मग महाराज ती दत्तात्रय जेवायला येतात? म्हणे हो. म्हटलं काय अनुभूती काय आहे? तर ते सांगत आम्हाला की आम्ही रोज 12 वाजता दत्तात्रयाला आम्ही उपहार दाखवतो, दार लावून घेतो आणि त्यातले खरोखर 4 लाडू असलं तर 1 लाडू गायब होते, 4 पुऱ्या असल्या तर 1 पुरी गायब होते. म्हणजे त्यातलं रोज 1 गायब होते. म्हणजे दत्तात्रय महाराज तिथे जेवायला येतात, मावरले झोपायला येतात. ज्या कळावर महाराज झोपतात त्या कळावरले फुलं चिमतात आणि ज्या कळावर झोपत नाही ते फुलं टवटवीत असतात. असे संत महात्मे आजही पुरावे देतात. कारण की संतावर विश्वास ठेवा लागते, संतावर भरोसा ठेवा लागते, शास्त्रावर श्रद्धा ठेवा लागते. तर ते आपल्या श्रद्धा आणि भाव आपल्या ठिकाणी बसतो आणि ज्या ठिकाणी भाव आहे त्या ठिकाणी देव आहे. भाव तिथं देव ही संताची वाणी. पुढचं काय म्हणते पहा, आचार वाचोनी पाहिला का कोणी, शब्दाच्या बोलान शांती नाही म्हणी. मगच म्हटलं डिक्कर साहेबानं, देव शाल भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. लक्षात घ्या, भाजीपाला आणणं सोपं आहे. मी नसतो आणत बा, पायात बसा तिकडे बात. मला घरचं काहीच माहीत नसते. ते भाजीपाला कोण आणते, ते गॅस कोण आणते, ते किराणा कोण आणते. लक्षात घ्या, याचा अर्थ असा नाही की मी जेवण करत नाही म्हणून जेवण करतो मी. पण प्रपंचाच्या संसाराच्या आता आपलं माझं वय नाही आहे. म्हणजे माझं 60, 70, 74 वय लागलं. आता महापौरानं वाढदिवस केला म्हणून तुम्हाला मोबाईल भेटला. नाताना मोबाईल दिला, म्हणजे आबाजी मोबाईल घ्या आणि कुठे जायचं आणि पायच जायचं. ठीक आहे म्हटलं बा, आता मला लावता येत नाही, आता यायला लावून दिला, बरं झालं. सांगायचा मुद्दा काय, असे संत महात्म्याचे पुरावे आहेत. म्हणून या देहाचं काहीतरी सोनं करावं असं वाटते. कारण की देह हा मातीचा आहे. मातीचा देह मातीचं जाणार हे आपल्याला कळलं, पण वळलं कुठे अजून? कळलं पण वळलं नाही. आपला विषय काय आहे, भाग्य कुणाला लाभे ऐसे. भाग्य वाचून किंवा घडेल दर्शन माझा विषय आहे. त्या विषयावर मी चालू आहे माझी गाडी. म्हणून भाग्यानं ह्या गोष्टी लाभतात, भाग्यानं साऱ्या गोष्टी घ्याव्या लागतात. आणि भाग्य असेल तर ह्या गोष्टी साधतात, नाही तर साधत नाही. असे कैक जन्म गेले. म्हणून सत्संग करा. सत्संग जरी क्षण एक मिळे तरी पावन होईल जीव तुझा. म्हणून संतांचं संगत करावं लागते. म्हणून पहिले संतांना वंदन करावं लागते. म्हणून संत सांगतात. म्हणून मला संत महात्म्यांनी या ठिकाणी सांगितलं, महाराज म्हणे बाप्पू वासुदेव भारती म्हणत, बाप्पू तुम्हाला प्रवचन करावं लागते. म्हटलं कुठं? म्हणे नेरले. म्हटलं कधीच? म्हणे 18 तारीख. म्हटलं किती वाजता? म्हणे 3 वाजता. म्हटलं बरं वा. हँडवर पाहत होतं 19 तारीख दिसली. म्हटलं ठीक आहे 19ला आलो. सांगायचा मुद्दा काय, म्हणून त्या सद्गुरूला
त्या सद्विचाराच्या आचाराच्या विचाराच्या संतांना माझा नमस्कार आहे. या ठिकाणी चैतन्य महाराज आहेत, त्यांना माझा नमस्कार आहे. वासुदेव भारती आहेत, आणखी बरेचसे संत महात्मे येणार आहेत, त्यांना माझा नमस्कार आहे. आणि या नेरगावच्या लोकांना तर माझा नमस्कार आहे. तुमचं भाग्य आहे, मी काय म्हणालो, तुमचं भाग्य आहे की या गावात भाग्यानं देव आला. आता बाकी भक्कम गाव आहे, काय घाटा आहे काय, पण दत्ताचं मंदिर, दत्ताचं ठिकाण, दत्ताचं हे अस्तित्व अतिच का आहे, त्याला कारण आहे आकेबुवा. याला म्हणतात भाग्य कुणाला लाभे ऐसे. कारण काय, त्या आकेबुवाचं चरित्र सांगायचं मला थोडंसं आठवले. आकेबुवा या 400-450 वर्षाच्या कालावधीत तो त्याचे चरित्र असं होतं, त्याची आचार संहिता अशी होती की त्या चरित्र संहितेहून त्या आकेबुवाचं सद्भक्ताचं अवर्णनीय वर्णन दत्तात्रेय महाराजांनं आपलंसं केलं. आणि दत्ताला भूक लागली किंवा भूक लागते, लक्षात घ्या, देवाला भूक लागते. देव भावाचा भुकेला, भक्त देवाचा भुकेला. भुकेला आहे, भूक म्हणजे या शरीराला जशी भूक लागते तशी या मनाला भूक लागते. देव देव म्हणती कोला, भूक लागली या नयना, चौबाजूनी या बघतो देव काही दिसेला. का दिसत नाही देव? भूक नाही. जशी पोटाले भूक लागली म्हणजे माणूस डोळीवर जाते, तशी परमात्म्याची भूक लागली म्हणजे त्या देवाला यावं लागते, त्याला यावं लागते भक्ताच्यासाठी. आणि देव भक्तासाठीच येत असते, म्हणून भक्त देवाजवळ जात असते. असा हा भक्त, या भक्ताला भूक लागली म्हणून देवाजवळ माहूरला जात होते. हे आकेबुवा, आख्या दास माझं भजन आहेत काही, त्या भजनाची आरती किती आहे त्यांची, त्याचं चरित्र ते आकेबुवा जे होऊन गेले 400-450 वर्षाच्या कालावधीत, त्याचं चरित्र होतं की या पूर्णामायेचं स्नान करायचे. लक्षात घ्या, पूर्णामाया म्हणजे या नदीचं नाव आहे पयोष्णी. पयोष्णी हे गाविलगड अमरावती जिल्ह्यातून मोर्शी तालुक्यातून गाविलगडच्या ठिकाणून गडावून उगम पावली. तर या पूर्णामाईच्या मुक्ताईनगरपर्यंत या पूर्णामाईच्या काठावर 350 तीर्थ आहेत. या पूर्णामाईचं भाग्य तुम्हाला लाभली, आणि तुमचं भाग्य की पूर्णामाईच्या काठावर दत्ताचं अवतीर्ण झालं या ठिकाणी. याचा मूळ कोणी सांगू शकत नाही, पण आकेबुवाच्यापासून बरेचशी मंडळी सांगतात की बरेचसे सद्गुण, बरेचसे अनुभव, बरेचसे संत महात्मे, जुने पुराणे महात्मे सांगतात किंवा असं आकेबुवा होऊन गेले म्हणून त्यांचं चरित्र कसं होतं. त्यांच्या चरित्रात थोडंसं भजन गातो, पुढे चालतो. त्यांचं चरित्र कसं होतं, आचार विचार शुद्ध होते. अतिशुद्ध हो आचार असे तन्मन हमारा सर्वदा. त्याचे शुद्ध होते ना, आपले शुद्ध होत नाहीत का? होतात. म्हणून आपल्या या शरीराच्या ठिकाणी काय विकार आहे आणि विषय आहेत. जसे विषय आहेत तसे विकार आहेत, तसे शुद्ध आहेत तसे अशुद्धही आहेत. दोन्ही पार्टी आहेत. म्हणून जसे चांगले विकार आहेत तो वाईटही विकार आहेत. आपण कोण्या विकाराचा अवलोकन करतो हे आपल्याला अवलंबून आहे. म्हणून आकेबुवाचं एक थोडंसं चरित्र सांगतो भजनाच्या माध्यमानं. कसं असे त्यांचं चरित्र होतं, कसे त्याचे आचार होते, कशी त्याची रोजनिशी होती, कशी त्याचं ध्यानधारणा होती, एक कल्पना केली मी. ब्रह्ममुहूर्ती उठतो मी. लक्षात घ्या, त्याचे अनुभव आपल्याला येऊ शकतात. संत महात्म्याचे अनुभवी यांचे अनुभव घ्यावे. शांती सुखाचे आगर बरवे, आपण तरुणी दुजा तारावे. शास्त्र सांगते, मी नाही सांगत. असे त्यांचे विचार होते. ब्रह्ममुहूर्ती उठतो मी, प्रभू स्मरण मनी करीतो मी.
स्नान करोनी ध्याना लागी रोज मंदिरी बसतो मी. अशी त्याची आचारसंहिता होती, अशी त्याची रोज निशी होती. म्हणून त्याच्या ठिकाणी काय होते, नम्रता होती, सत्यता होती, लीनता होती, शुद्धता होती, प्रेमळता होती, शांतता होती. म्हणून ते 10 लक्षणं असणाऱ्याच्या ठिकाणी देव भावाचा भुकेला देवाला येणं भाग पडते. देव काय नाही आहे, देवाला येणं भाग पडते. पण त्याच्या आधी आपल्या ठिकाणी अष्टभाव दाटले पाहिजेत. पुढे काय सांगते, स्नान करून पयोष्णीचं स्नान करायचं, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, स्नान करायचं आणि दत्ताचं ध्यान करायचं, आनंदाचं ध्यान करायचं, दत्ताचं स्मरण करायचं, दत्ताचं भजन म्हणायचं. पण कसं, असत्य माझी वाणी नसे, खोटं कधी बोलला नाही. लक्षात घ्या, या शब्द या मुखानं सत्यच बोलायचं, खोटं खरंच बोलायचं, खोटं बोलायचंच नाही. म्हणजे या वाणीला किंमत येते. जे बोलील ते सत्य होते, जे बोलील ते सत्य होते. वाणीला सत्यता येते. असत्य माझी वाणी नसे, पण फुकट कधी मी खात नसे. मग काय करे, कष्ट करावे तरीच जगावे, हे चिंतन मनी धरितो मी. लक्षात घ्या, मी नाही बरं, आख्या बाबा. दुसरं आणखी सांगते, नम्र सदा मी जनतेला, कधी न झगडा मी केला. आपले किती झगडे आहेत, शेजार धर्म, गाव धर्म, देश धर्म, शेत धर्म, जिकडे तिकडे सक्के भाऊ, पक्के वैरी. आणि कसा काय देव येईन आपल्या घरी. म्हणून नम्र सदा मी जनतेला, कधी न झगडा मी केला. प्रेमळ रावे सर्व जगासी, याचा पाठची करीतो मी. असं सुंदर जीवन जो जगते तो परम भक्त होते देवाचा. मी माझं नाही सांगून राहिलो, आख्या बा सांगून राहिलो बरं. आख्या दास होऊन गेला, त्याचं चरित्र सांगून राहिलो. आणखीन सांगतो काय होतं. वास्तु व्यवस्था साफ करी, घाण नसे मुळीदारी घरी. दारावरती फुले वाटिका, श्रमदानाने काम करी. लक्षात घ्या, ज्याच्या हातात काम त्याच्या हातात नाम, ज्याच्या हातात नाम त्याच्या हाती पाहिजे काम. काम कराबद्दल म्हणत नाही, काम करा, पण नाम पाहिजे, देवाचं स्मरण पाहिजे. म्हणून आपल्या ठिकाणी श्वास आहे. 21,624 घंटा श्वास चालतात. मी माझे श्वास 74 वर्षाचा, मी माझे श्वास किती झाले मी टोटल सांगतो. आत्ता बी माझं सारा हिशोब आहे. एक श्वासही फुकान झाली, असं त्याचं वर्णन होतं. म्हणून असं त्याचं चरित्र होतं. म्हणून दत्ताचं स्मरण चिंतन भजन करत होता. आणि त्याच्यामुळं काय होतं, हे सर्व करत असताना त्या भक्ताच्या ठिकाणी त्याचे चरित्र, त्याचे सद्विचार, सद्विवेक, सद्बुद्धी आणि सत्यता, निर्मळता, प्रेमळता, लीनता, ह्या 10 गोष्टी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत दत्ताला चव नाही येत. नाही, चव नाही येत. दत्त झोपेलच असतात. आणि 10 लक्षणं ज्याच्या अंगी आले त्या भक्ताच्या, त्या बाबतीत दत्तात्रय महाराज असो, अजूनही कोणी, आपल्या हृदयाचा जो देव असेल तो आपला, तो देव आपला असता, तो देव करून घ्यावा. येणे विना जीवा
सुख नाही. आपण सुख कायच्यात मानून राहिलो? मायेच्या, मोहाच्या, प्रपंचाच्या, संसाराच्या. एक बुडी काय केली, दृष्टांत सांगतो. एक म्हातारी बुडी होती, रोज बिचारी काष्ट म्हणतात त्याला, लाकडं अरण्यात जात जाय डोक्यावर घेऊन चाली, थकून घामाघोष झाली. एवढं मोठं भारी वजन डोक्यावर ठेवलं खाली. यमाले काय म्हणते, यमा, अरे यमा ये रे बापा. यम पटकन आला यमाले हाका मारला. यम तिनं कळवली, म्हटलं यमा ये रे बापा, मा डोक्यावर वजन ठेवलं खाली. आला यम, म्हणे आजी काय, मी आलो. तुला बोलावलं ना? म्हणे हो. चाललं म्हणे मग पुढे मला सांगा आता यमाच्या घरी. अरे म्हणे हे मोडी डोक्यावर वजन ठेवण्यासाठी बोलावलं तुले. दृष्टांत संपला. असं आपलं सुरू आहे. देवा मी कंटाळले रे बापा या संसाराला. असं वाटते दूर जा याच्या कटकटीच्या. जातो कुठे जाता? प्रपंची कोण सुखी झाला न दिसला ऐकिला ऐसा. जयाने दत्त वश केला वंदिती पाय जनत्याची. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलास. भक्त देवाले भांडते, ते असं का केलं, ते असं का करायला लागत नव्हतं, का केलं. संताचा अधिकार आहे, काहून त्या तऱ्हेचा वागणूक आहे म्हणून. हे सर्व केल्यानंतर त्या अक्केदासाचा सर्व जरी मी नित्य करी. हे सर्व नित्य करा लागते, नेहमी करा लागते, सदोदित करा लागते. त्यावेळेस कुठे त्या दत्ताले चव येते किंवा दत्ताले भूक लागते. आणि दत्ताले भूक लागल्यानंतर तो आपल्या घरी जेवायला येते. आपण म्हणतो जेवायला यावं दत्ता जेवायला या. माझ्या घरी पुरणपोळ्या केल्या, अमकं केलं, ठीक आहे. बहिरंग आहे. बहिरंग आहे. अंतरंगाच्या अलग खुणा असतात, बहिरंगाचं जीवन अलग आहे. अंग दोन आहेत. मी पहिले सांगितलं 2 अंग आहेत, सगुण आहे आणि निर्गुण आहे. बहिरंगानं आपण वावरतो जगात, पण अंतरंगाने आपल्याला अंतरंगातील आपलं शरीर आहे, स्थूल आहे, सूक्ष्म आहे, कारण आहे, महाकारण आहे, अतिकारण आहे. 5 देह आहेत. पण देह हा मातीचा आहे. मातीचा देह मातीचं जाणार. त्याच्या आधी काय करायचं आहे तर संत महात्मे सांगतात. संतांची बोध धुळी म्हणजे संतांचं ग्रंथांतलं जे वर्णन आलं, जे भगवदत्तानं जे वर्णन सांगितलं, तेच वर्णन संत महात्मे आपल्याला ग्रंथात सांगतात. म्हणून संतांचं वाङ्मय, संतांचं चरित्र आणि भक्तांचं आचरणीय म्हणून शुद्ध आचार होता. शुद्धतीचा भाव भक्तीचा लाघव. अनुसूया मातेचा शुद्ध भाव होता, 100% भाव होता. म्हणून दत्तात्रेय महाराजाला बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी सवंग ऋषी म्हणून तती जावं लागलं. ग्रंथात पुरावा आहे. तसा नाही देव आला. देव तसा येतच नाही. देव इतका रिकामा आहे का आपल्यासारखा? म्हणून भक्तांच्यासाठी भक्ताची हाक ऐकल्यावर देवाला यावं लागते. आणि देवाचं कार्य आहे, देवाला भूक लागते. म्हणून देव भावाचा भुकेला, भक्त देवाचा भुकेला, असं दोघांचं एक नातं आहे. म्हणून देवतेची संत, संततेची देव आणि संततेची देव. माणूसच माणूस बनला, माणूसच संत बनला, माणूसच देव बनला आणि माणूसच राक्षस बनला. देव वरून अभयातून नाही पडला ना. अतिशुद्ध हो आचार से तन्मन हमारा सर्वदा. अध्यात्म की शक्ति हमें पल भी नहीं कर दे जुदा. एक क्षणभर सुद्धा, 1 मिनिट सुद्धा, 1 श्वास सुद्धा आमचा क्षण वाया गेला नाही पाहिजे. अशी जर ज्याच्या
भक्तांची जर तळमळ असेल तर दत्ता महाराजांना त्या भक्तांच्यासाठी यावा लागते आणि देव येते. म्हणून अशी तळमळ लागली पाहिजे. आणि तळमळ लागली म्हणजे त्याला जिज्ञासू भक्त म्हणतात. भक्ताचे प्रकार आहेत, देवाचे प्रकार आहेत, लक्षात घ्या. संताचे प्रकार आहेत. जगही 3 प्रकारचं आहे. आता जगही 3 प्रकारचं आहे. जग आहे एकच, पण प्रकार 3 आहे. तिन्ही जगाचा स्वामी एक आहे. म्हणून संत महात्म्याने म्हटलं आहे की तेरे नाम अनेक आहे, पण तू एक आहेस. कसा एक आहे? एक आहे, एकच आहे, 2 नाही. त्याचे रूप आहे अनंत. आता तुम्ही आम्ही बसलो, बाण बाकोडे हा जगात एकटाच आहे. माझ्यासारखं रूप कोणाचंच नाही. माझं रूप माझ्यासारखं माझंच आहे. माझ्यासारखं रूप दाखवावर कोणाचं आहे काय? नाही. या जगाची लोकसंख्या 222 अब्ज आहे. माझा सारा इतिहास आहे, जगाचा इतिहास आहे. लक्षात घ्या. लोकसंख्या किती आहे, आज रोज किती जन्म होतात, रोज किती मरतात, याची गणती लागते रोज. सांगायचा मुद्दा की परमात्मा हा अनंत रूपानं नटलेला आहे. म्हणून संत महात्म्यांनी प्रत्येकात पाहिला. संतांनी झाडात पाहिला, गाढवात पाहिला, कुत्र्यात पाहिला. आपल्याला आपल्या घरच्या माणसात दिसत नाही. आपलं किती भाग्य आहे. याला दुर्भाग्य म्हणतात. म्हणून माझा विषय भाग्य कुणाला लाभे ऐसे. भाग्य कुणाला लाभे ऐसे. कसे? सतगुण कार्या वेळ जात असे. ज्याचा सत्कार्याला वेळ जाते, ज्याचा सद्गुणाला आयुष्य जाते, ज्याचे श्वास भगवंताच्या परमेश्वराच्या नामस्मरणात जातात, ज्याचा पैसा या धार्मिक कार्याला जाते, ज्याचा आयुष्य परमार्थाला जाते, त्याला भाग्यवान म्हटलं आहे. इस्टेट आहे, पैसा आहे, संतती आहे, संपत्ती आहे, आज आहे उद्या नाही, चुकून नाही, खोटी गोष्ट आहे. मिथ्या हा प्रपंच जैसे आभास मृगजेळ संसार भ्रांतीचे पडळ रोज म्हणतो आपण, तरी आपल्या डोक्यात बसूनच नाही राहिलो. कारण काय कारण आहे? स्थूल सूक्ष्म कारण. हे कारण आहे की आपल्या ठिकाणी 7 प्रकारचे फास लागलेले आहेत. आणि 8वा याला भवफास म्हटलं आहे. म्हणून भवफास या जीवाचे तोडायचे असतील तर संत महात्म्याचा संग करा, शास्त्राचं वाचन करा. आणि तुम्ही मी त्यातच आहो, मी काय तुमच्या वेगळा आहो का? नाही. म्हणून सत्संग जरी क्षण एक मिळे तरी पावन होईल जीव तुझा. जीव पावन व्हायचा असेल तर सत्संगाविना ज्ञान मिळत नाही. त्याच्यासाठी आचारसंहिता पाहिजे. प्रत्येक गोष्टीला आचारसंहिता आहे, लक्षात घ्या. जशी कायदा आहे, जशी संविधान आहे भारताचं संविधान आहे, तसं परमार्थाचं संविधान आहे. तसं परमार्थाचे 10 लक्षणं आहेत. परमार्थात जायचं असेल आणि परमार्थ साधायचा असेल, पुरुषार्थ करायचा असेल तर 10 लक्षणं आहे. आपण म्हणतो विड्यात 10 लक्षणाचा करून या विडा आणि द्वैत टाकली आणि मुकी घातला का? नाही घातला. काहून? हा विडा घातला आपल्या खायासाठी, पण द्वैत गेला नाही ना अजून. द्वैत नाही गेला, द्वेष नाही गेला, मत्सर नाही गेला, राग नाही गेला, मोह नाही गेला. म्हणतो काय म्हणतो? काम क्रोध मद मत्सर यांच्या संगतीनं करून तो धंदा केला. म्हणतो ना आपण, रोज म्हणतो विनंती. पण गेलो नाही आपलं द्वैत गेलं नाही, द्वेष गेला नाही, मत्सर गेलं नाही, विकार गेले नाही, विषय गेले नाही. म्हणतो आपण विषय विकार पाप हरो देवा. हा म्हटलं पण गेले कुठे? अजून गेले नाहीत.
असे त्या आख्या बुवाचे सर्व गेले. काय गेले? जवळचे होते ते सवन दूर सारले. आणि म्हणून दत्तात्रय महाराजांचं दर्शनाची उत्कंठा लागली. म्हणून तो अख्ख्या माहोरला दर्शनासाठी जात होता आणि दत्ताची कृपा झाली. याला म्हणतात भाग्य कुणाला लाभे ऐसे. म्हणून भाग्या वाचून केव्हा घडेल दर्शन, म्हणे जी आत्माराम तुझ मी आलो शरण. लक्षात घ्या. अंबुजण्याच्या आरतीतला एक कळवं घेतलं मी, त्याच्यावर माझं विश्लेषण आहे. काय म्हणणं आहे? म्हणून सत्संग, संतांचा संग, शास्त्राचं वाचन असल्याशिवाय ज्ञान भक्ती वैराग्य यांचा प्रसाद घेऊन काम क्रोध मद मत्सर हे काढले दुष्मान म्हटलंय. पण गेले कुठे आपलं कसं सुरू आहे सांगू? बोलाचा भात आणि बोलाचीच कळी. घ्या घ्या. अरे पोटात भूक लागेल आहे ना, भेटून नाही राहिली. म्हणजे खरी वस्तू, खरी चीज, खरं सुख आपण खोट्या सुखात लुप्त झालो आणि खोट्याले खरं वाटून राहिलो. म्हणून आपला प्रपंच हा सुखाचा कोणाचा कधी होणार नाही. ज्यांचा सुखाचा प्रपंच झाला त्याला परमार्थ साधते. लक्षात घ्या. म्हणून प्रपंच करावा नेटका आणि मग परमार्थी घ्यावा घुटका. ज्याचा प्रपंच सुखाचा नाही, ज्याचा संसार सुखाचा नाही, त्याला परमार्थ साधत नाही. लक्षात घ्या. संतांची वाक्य मी नाही सांगत. म्हणून विडेपण प्रपंचाचे आपण म्हणतो पूजेच्या आरतीच्या वेळेस, विडेपण प्रपंचाचे वर सुपारी आशेची, मध्ये लोंगा कल्पनेच्या, खदुर्विडा संदेहाचा, वरी केळ विकल्पांचे. आपल्या मनात विकल्प येते. असं असतं काय? त्या बुवान तो असं मांडलं, आमचा बुवा तो असं मांडले बापा. आला विकल्प. लक्षात घ्या. कल्पनेचे भूत कल्पांती बांधती. कल्पना काढली की भूत तयार झाला. भूत म्हणजे कल्पनेचे भूत आहे. भूत म्हणजे भ्रांत. म्हणून कल्पनेचे भूत कल्पनेचे बांधतात. म्हणजेच आपल्या ठिकाणी असलेले भ्रांत भ्रामक कल्पना आपल्याला पुढे जाऊ देत नाही. म्हणून संतांची संगत करा. सत्संगाचं एक भजन आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन आहे. मी सहसा जास्तीत जास्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदावर, राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेवर, बाकीच्या ग्रंथावर मी बोलेल, त्याबद्दल वाद नाही. पण राष्ट्रसंतांचं मला चरित्र खूप आवडते आणि राष्ट्रसंतांचं चरित्र जे आहे ते आपल्या अनु संप्रदायाच्या ग्रंथाच्या माध्यमाला अनुसरून धरून आहे. मला साक्ष द्यायची वाटते की तुकडोजी महाराजांनी जे काही वाङ्मय तयार केलं ते आपल्याला साध्या सोप्या भाषेत आपल्याला समोर ताट मांडलं. म्हणून मी बरेचशा तुकडोजी महाराजांच्या धर्तीवर किंवा त्यांच्या बोधावर मी बरेचसे प्रवचन करत असतो. काय म्हणतात ते सत्संगाचं भजन? सत्संगाविन ज्ञान मिळेना सद्गुरु बोधाचे, करावया सत्संग पाहिजे वाचन शास्त्राचे. आम्हाला वाचता येत नाही बा, मग ऐकता तर येते की नाही? का म्हणता येते? फक्त श्रवणात पेरणी केली ती नयन उजाला आली म्हणता येते, ऐकता येते. मग ऐकता येते, म्हणता येते, मग कळत का नाही? कळायला पाहिजे. सत्संगाविन ज्ञान मिळेना सद्गुरु बोधाचे, करावया सत्संग पाहिजे वाचन शास्त्राचे. शास्त्र वाचण्या आधी पाहिजे सेवा वडिलांची. सेवा म्हणजे वडिलांची म्हणजे सेवेचं व्रत पाहिजे, सेवा करण्याची प्रवृत्ती पाहिजे. आपलं कसं आहे?
आळस निद्रा सर्व सारून या. आणि सोडले आळस, आळस सोडला का आलो असतो. पण ते काय करी माझ्या घरी की माझ्या बैल बांधलेला आहेत, बैल बांधलेला आहे म्हणून या मला तुमच्या ती येतं आलं नाही राजा. बैल कोण बांधले, या बैलानं, या बैलानं बैल बांधले म्हणून याला येता येऊन नाही राहिलं. हा बैल आहे ना. ठेवा राहू दे. म्हणजे आपण या मायेच्या मोहाच्या बैलाच्या चार पायाच्या यानं आपल्याला आवरून धरलं म्हणजे आपल्याला ते जाऊ देत नाही. याचं कारण हे आवरण आहे, हे मायाचं आवरण आहे. म्हणून आम्हाला ती येत नाही का. आलो असतो राजा, पूजेला आलो असतो. पण काय अडचण अशी आली. काय अडचण आली, आला खोळंबा आमच्या कार्यात. आता मग जसा कोरोना आला का नाही, कोरोना म्हणजे अडथळा, कोरोना म्हणजे खोळंबा, कोरोना म्हणजे काहीतरी संकट. आता त्याला कोरोना नाव ठेवलं, पण कोरोना का आजचाच आहे का, कोरोना आजचाच नाही बरं. हां, भगवान शंकरापासून सत्ययुगापासून कोरोना आहे. तुम्हाला पुरावे जर दाखवले तर मी कोरोनाचे पुराणे प्रत्येक पुराणात दाखवतो कोरोना कसा आला चाललो या देवी देवतावर. मग आपल्या माणसावर आला मग काय नवल आहे काय. असो, आपला विषय तो नाही. आपला विषय आहे भाग्याचे लक्षणं कशी आहेत. काय म्हणणं आहे, वडिलांची सेवा म्हणजे आपल्यापेक्षा अनुभवी लोकांची आपण जर सेवा केली तर आपल्याला ते अनुभव घेता येतील आणि त्याचे अनुभव आपल्या कामात येतील. म्हणून अनुभवी यांचे अनुभव घ्या, म्हणजे सेवा करा. आता या भाऊने सेवा केलीच की ना, बाप्पानी आणलं, सेवा आहे. पण कशी पाहिजे, निस्वार्थपणाची पाहिजे, स्वार्थ नाही. हां, स्वार्थ जर ती स्वार्थ आला ती स्वार्थ सेवा झाली, पण निस्वार्थ झाली ते परमार्थाची सेवा आहे. मग अशी परमार्थाची सेवा करायला लागते, त्या बाबतीत परमार्थ साधते. आणि प्रपंचाची सेवा कराल तर प्रपंच साधते. म्हणून सेवा करण्याआधी पाहिजे जोड वागण्याची, वागावयाचे निश्चय करण्या प्रेम हवे आधी. आला प्रेम, या ठिकाणी प्रेम पाहिजे. आपल्या ठिकाणी काय आहे, मन आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि अंतःकरण आहे. शरीराले 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, पण 4 सुप्त इंद्रिय आहेत. मन आहे पण दिसत नाही, कार्य करते. बुद्धी आहे, कार्य करते, दिसत नाही पण आहे. चित्त आहे पण दिसत नाही पण कार्य करते. अंतःकरण आहे पण कार्य करते, दिसत नाही पण इंद्रिय आहे. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्म इंद्रिय आहेत आणि 4 सुप्त इंद्रिय आहेत. पण त्या इंद्रियाला मन म्हणतात. त्या मनाच्या ठिकाणी 5 गुण आहेत. सिद्धांतबोध वाचा शहामुनीचा. शहा मुसलमान नावाचा शहामुनीचा ग्रंथ 51 का 52 अध्यायाचा शहामुनीनं सिद्धांतबोध ग्रंथात या 5 इंद्रियाचे गुणधर्म दाखवले, 5 कर्म इंद्रियाचे गुणधर्म दाखवले, 5 सृष्टीचे गुणधर्म दाखवले, आत्म्याचे गुणधर्म दाखवले, परमात्म्याचे गुणधर्म दाखवले. पण शास्त्र वाचलं तर शहामुनीचा सिद्धांतबोध ग्रंथ आहे आणि त्याच्यात या मनाला 5 गुण दाखवले, बुद्धीला 5 गुण दाखवले, चित्ताला 5 गुण दाखवले, अंतःकरणाला 5 गुण दाखवले. 5 25 आणि 3 रजतम सत्व 28 तत्वाचा पंचमहाभूताचा देह आहे. लक्षात घ्या, 28 तत्व. असो, आपल्याला तो विषय फार खोलात जायचं नाही, आपल्याला विषय पुढचा घ्यायचा आहे. भाग्य कुणाला लाभे ऐसे. काय म्हटलंय, सेवा. आणि सेवा करण्याआधी पाहिजे, सेवा वडिलांची सेवा करण्याआधी पाहिजे जोड वागण्याची, वागावयाचे प्रेम पाहिजे. आम्ही प्रेम मिळण्यासाठी, प्रेम प्राप्त करण्यासाठी, या हृदयात या मनात प्रेम करण्यासाठी त्या संतांचा सद्गुरूचा आशीर्वाद पाहिजे.
तसा आशीर्वाद नाही भेटत नाही. हां, प्रेम व्हावया प्राप्त पाहिजे मूळचीच बुद्धी. प्रेम जर निर्माण व्हायचं असेल तर सद्बुद्धी पाहिजे. बुद्धीचे 3 प्रकार आहेत: बुद्धी, सद्बुद्धी, दुर्बुद्धी. लक्षात घ्या, दुर्बुद्धी नाशाकडे नेते आणि सद्बुद्धी परमार्थाकडे नेते. बुद्धी कोणाला नाही? माशीला बुद्धी आहे, कुत्र्याला बुद्धी आहे. माशीला पण बुद्धी आहे की नाही? ते माशी आगीवर नाही बसत, हे मच्छर डोक्यावर केसावर नाही बसत, ते रक्तावर बसते. बुद्धी आहे त्याला. आपण म्हणतो ना कुत्र्याला बुद्धी आहे, जनावराला बुद्धी आहे, पण या माणसाला बुद्धी नाही. सांगते फक्त पट्ट्याच्या घरी 40 एकर जमीन आहे, पट्ट्याच्या घरी 7 कारागीर आहेत, इतक्या जोड्या आहेत. आणि एखाद्या साली नाही पिकलं, नाही पाणी आलं, बांडी झाली, फाशी घेते. पंखाने का आहे फाशी घेते का? पिकलं नाही म्हणून फाशी घेतली. राजा सरकारचे पैसे भेटतात ना. बुद्धी आहे ना. जरी शिकलास तू भारी सकल सृष्टीमधील ज्ञान. हा माणूस शिकला ना, शिक्षण घेतलं ना, ज्ञान घेतलं ना, मग तुला पंख्यावर फाशी घ्यायची कशी बुद्धी सुचली? एखादं कुत्रं गेलं का गाडीखाली, एखादं डुक्कर गेलं का फाशी घ्यायले नाही गेलं. काहून? बुद्धी आहे त्याले. त्या डुकरीला विचारा, ओ बाई डुकरी बाई काय, चल ना आमच्या घरी मस्त तुले पूर्णाच्या पोया खाया प्यायचं देतो, तू अंग धुतो, कपडे गिपडे देतो, तुले साबणाला अंग धुतो, मस्त थंडगार एअरकूल देतो. ते म्हणते नाही, सरस गलीत मस्त थंडगार आहे, गरम गरम माल भेटते खायला, 10-12 लेकरं संग घेऊन बसते, आनंदानं जीवन कंठते. ते आपली इकडे येत नाही, ते ती बुद्धी आहे. पण हा जाऊन बसते तर ती याला बुद्धी आहे. कशाची? व्यसनाची. व्यसनी जगाच्या भोवती अपकीर्तीला राहू नको. व्यसन आहे. व्यसनामुळं फाशी घेते. काहून? इष्टिक तर भरपूर आहे, पण बुद्धी सुचते दुर्बुद्धी. सद्बुद्धी जर येत असेल तर तो फाशी घेतच नाही. संकटावरी मात करी तू हो काळाचा वीरबली. तत्वासाठी जगा लावा आपुला प्राणपणा. देह जावो देश न जावो हा शूरवीरांचा बाणा. असा परमार्थात बाणा पाहिजे की मी जीवनात आल्यावर परमार्थच करीन, मी परमार्थच करीन आणि परमेश्वराला मी आपलंसं करीन. हा आहे बाणा, हा आहे जीवाचा धर्म. धर्म म्हणजे हिंदू नाही, धर्म म्हणजे मुस्लिम नाही, धर्म म्हणजे बौद्ध नाही, धर्म म्हणजे पारसी नाही, धर्म म्हणजे ख्रिश्चन नाही. लक्षात घ्या, हे धर्माचे उपांग आहेत. आम्हाला धर्मच कळला नाही. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. सानेगुडी सांगून गेले. लक्षात घ्या. आज तुमच्या गावातले मोहोळ साहेब माझी ज्येष्ठ नागरिक साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष होते पण त्यांनी त्यांची धुरा अध्यक्षपदाची माय गळ्यात टाकली. मोठ्या उमरीत सांगायलाच लागेल, ते मोठ्या उमरीत जवळजवळ 2004 पासून म्हणजे आज 20 वर्षापासून आमची साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ स्थापन झालं, रजिस्टर झालं. त्याचे अध्यक्ष मोहोळ साहेब होते. आमचे सोबत आले मगाशी, आता गेले ते. त्यांनी धुरा माया गळ्यात टाकली की बानबाकोडे तुम्ही आता हे धुरा 7 वर्ष मी सांभाळली, आता हे धुरा तुमची ज्येष्ठ नागरिक अध्यक्षाची धुरा तुमच्या गळ्यात टाकतो माळ, हे तुम्ही सांभाळा. घेतली मी ते माळ हाती. 50 बाया आहेत आणि 300 लोक आहेत. 350 मण्याची माळ गळ्यात टाकली मोहोळ साहेबांनी. म्हणून मी त्याला आणलं की चला म्हटलं तुमच्या गावात
तुमच्या गावात तरी ज्येष्ठ नागरिक मंडळाची स्थापना करू. आणि त्यांना काही वेळ सापडला नाही, ते आता एस टीनं निघून गेले. आणि तेही म्हणत की ज्येष्ठ नागरिक मंडळाची स्थापना आपल्याला या गावात करायची आहे, ज्येष्ठ विचार द्यायचे आहेत, ज्येष्ठ नागरिक मंडळाची स्थापना करायची आहे. आणि त्या स्थापनेनं आम्हाला या जनता जनार्दनाला आपल्यापासून लोकांना सुख द्यायचं आहे आणि तुमच्यापासून आपल्याला काहीतरी आनंद घ्यायचा आहे. माझा विषय संपला नाही. माझा विषय जराशी लाईन मी थोडीशी बाजून आलो. मला ते गुरुजी म्हणाल की आपल्या ज्येष्ठ नागरिक मंडळाविषयी थोडंसं काहीतरी मार्गदर्शन करजा आमच्या गावातल्या लोकायले. म्हटलं बरं बापा. माझी अध्यक्ष होते, मी आता सध्या अध्यक्ष आहो. सांगायचा मुद्दा काय की प्रेम पाहिजे. प्रेम व्हासाठी सद्बुद्धीचा वापर पाहिजे आणि बुद्धी व्हाव्या प्रगट पाहिजे जोड सुदैवाची. सुदैव पाहिजे आणि दैव मिळाया घड्या पाहिजे कर्मे पूर्वीची. आपलं पूर्वीचं काही संचित असेल, आपलं पूर्वीचं काहीतरी संचित क्रिया आणि प्रारब्ध, 3 गोष्टीची सांगड घेऊन तुम्ही या मानवाच्या जन्मात आलो. काही पूर्वीचं संचित होतं म्हणून मी मानव जन्म भेटला. मानवात येऊन जर मी परमार्थ माझ्या जीवाचं सार्थक जर केलं नशील, करत नशील, तर मला पुढच्या जन्मात मला काय व्हावं लागेल, हा देह सोडून द्यावा लागेल, हा कपडा टाकून द्यावा लागेल आणि या जीवाला 184 योनीत फिरावं लागेल. 4 खारी भोगू लागलो, 14 देहाचा मलिन झालो. 4 खाणी जारद, अंडर, स्वतील आणि उद्भिद. आपण 4 खाणीतून आलो आणि मानवात आलो. मानव हा जारस खाणीतलाच आहे, पण काही जार खाणीतले गाय म्हैस वगैरे जनावरं हे जारच खाण आहे. काही अंडच खाणी जीव निर्माण होतात, काही उद्भिद म्हणजे जमिनीतून उगवल्या जातात, ती बी अंश आहेत, जीवच आहेत ती. आणि काही पाण्यात जीव तयार होतात, पाण्यातून जीव तयार होतात म्हणजे जारद, अंड, स्वतील आणि उद्भिद. 4 खाणीतून आपण या मानव जन्मात 4 देहात आलो. आपल्याला देह एक नाही, 4 देह आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण आणि अतिकारण. 5वा देह आहे तो निर्गुणातला आहे. असो आपल्याला माहीत आहे फक्त एकच देह आहे, पण स्थूल नाही. म्हणून 4 खाणी भोगू लागलो, 14 देहाचा मलिन झालो. पण आपल्याला या देहातून आपल्याला त्या परमपिता परमात्म्याच्या आनंदाच्या भेटीसाठी जायचं आहे. कारण आपण जतून आलो तर ती आपल्याला जायचं आहे व ती आलो आपण विसरून गेलो. म्हणून आपण काय पडलो, मायेच्या प्रपंचाच्या भोवऱ्यात पडलो, फाशात अटकलो. आता आपल्याला जायचं विसरून गेलो. त्यासाठी संत महात्मे आपल्याला अवतार घेतात. दत्ताचा अवतार त्यासाठीच आहे, जीवाचं मलछेदन करण्यासाठी. दत्तात्रय महाराजाचं अवतीर्ण त्यासाठी आहे. तुम्ही सांगा बाकीच्या देवी देवताचं ते त्यांचं थोडक्यात सांगतो. ग्रंथाच्या, संताच्या, शास्त्राच्या माध्यमानं समजा मला 1,00,000 रुपयाची गरज आहे आणि मुरुम काढले म्हटलं का मला 1,00,000 रुपये द्या राजा, मला की नाही माई किडनी बदलावं लागते. राजा माझं 1,00,000 तर नाही पण 40,000 देतो बा. मग मी दुसऱ्याजवळ गेलो का मला 1,00,000 रुपयाचा, 40 तर नाही पण माझं 60 लाख आहेत बा. लक्षात घ्या. म्हणून देवी देवताजवळ जे आपल्याला जे पाहिजे ते त्याच्याजवळ नाही. आपल्याला काय पाहिजे, आपल्या जीवाचं मलछेदन करण्यासाठी, जीवाला मोक्ष मिळण्यासाठी दत्तात्रय महाराजच
अवतीर्ण झालं, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी दत्तालाचं स्मरण चिंतन करायचं आहे. देवी देवता पाशी सुख ना मिळे तिळवर, आलं शरणांगत देवा तारा भक्तास, सर्व काळ विनंती. रोज म्हणतो आम्ही, रोज, पण जातो देवी देवताच्या शरण. तुमची गोट नाही बरं, माई सांगू राहिलो मी, माई